नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सिव्हिल हॉस्पिटल बदली कामगार अथवा त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत तात्काळ सामावून घ्या। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांची मागणी। पहा सविस्तर। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे की मिरज आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बदली कर्मचारी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून कायम करावे, यासाठी सदर कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय आरोग्य वरिष्ठ अधिकारी, शासन स्तरावर व संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना निवेदन देऊन वेगवेगळ्या मार्गाने पाठपुरावा केला असता सदर सर्व अन्याय पीडित कामगारांना न्याय मिळाला नाही। उलट न्यायालयाने कायम करण्यात यावे असे आदेश असतानाही दुर्लक्षच केले आहे। तरी सदर निवेदनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ शासन स्तरावर चर्चा करून 8 दिवसात न्याय मिळावा, अन्यथा येणाऱ्या काळात आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याकरिता निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। यावेळेस कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण स्वतः व संबंधित प्रशासन अधिकारी व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमोरे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरेसर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, जिल्हा सदस्य दर्याप्पा कांबळे, कोषाध्यक्ष हिरामन भगत, सामिकू क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, संदीप कांबळे, राकेश कांबळे, राजेंद्र आठवले, मोहन गवळी, प्रकाश गायकवाड यांच्या सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयात बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। प्रतिनिधी इरफान बारगीर, सीबीएस न्यूज मराठी, सांगली। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिलं। त्या निवेदनात देण्याच्या पाठिंब्याचा उद्देश सांगली मिरज हॉस्पिटलमधील जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत, गेले 20-25 वर्ष काम करतात, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा इफेक्ट कट होत नाही। त्यांना कंत्राटी कामगार म्हणून सांगितलं जातं आणि ज्यावेळेला अधिष्ठात्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं कायमस्वरूपी नोकरी आहे, तुमच्या कामाला धक्का लागणार नाही, तुमच्या नोकरीला धक्का लागला नाही असं सांगितलं जातं। मागच्या 25 तारखेला देखील आम्ही त्या ठिकाणी शासनाचा हॉस्पिटलचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी काळे फिती लावून आंदोलन करणार होतो। त्यावेळी देखील संबंधित अधिष्ठात्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं, आम्हाला सांगितलं हे आंदोलन न करता थांबवा, तुमच्या मागण्या योग्य आहे, मी शासन स्तरावर पाठपुरावा करतो, त्यांना पत्र पाठवतो। त्यांनी तात्काळ पत्र पाठवून आम्हाला विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी थांबलो, पण शासन स्तरावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही।